नमस्कार, मी आहे ब्राईट सुहाना आणि मी आज घेऊन आले तुमच्यासाठी पुरणपोळीचा खास स्वयंपाक. तर ही आहे गुळवणी. तुम्हाला तर माहीतच असेल गुळवणी काय असते. ही गूळ आणि सुंठ टाकून तयार केलेली पाण्याची गुळवणी असते. तर कित्येक जण असे तर गुळवणीच्या ऐवजी दूध पण यूज करतात. सो मी दूध नाही, आमच्या घरात दूध कोणच यूज करत नाही, सो मी गुळवणीच केली होती. आणि हे आहे पुरण. त्यात एक नाही पुरणात एक नाही गूळ आणि डाळ हे दोन्ही परतून घेऊन मग ह्याचं पुरण केलं जातं. मग ह्याचं मी पुरण करते बघा. ती वाटीनं असं पूर्ण ते पुरण पात्र आहे आणि ते वाटीनं मी पुरण पूर्ण काढून घेते. म्हणजे ती डाळ वगैरे राहिली असते ना, ती एकदम बारीक होती आणि एकदम मिक्स होतं. तर हे बघा कसं पुरण करून घेतलेलं आहे. आणि पूर्ण ह्याला एवढा पण जोर लावायची गरज नसते. मी तर 5च मिनिटात हे करून टाकलं. आणि हो काय कढई तो काय परतून घेतलं होतं मी, गूळ आणि डाळ हे परतून घेतलं होतं. आणि ही बघा खाली पुरण पडलंय बघा, किती बारीक आलंय. म्हणजे ह्याच्यामुळं पोळी फुटत नाही, म्हणून हे करावं लागतं पुरण. आणि नंतर बघा हो का ही डाळ वगैरे आहे, ह्यात पूर्ण पूर्ण डाळ दिसतीये. आणि हो का हे असं घेतलं तर पूर्ण असं ना बारीक होतं, पण म्हणजे त्याचे छोटे छोटे होल्स आहेत ना, त्यातनं ते बाहेर आत पडतं ते पुरण. आणि हो का ती डाळ असते ना पूर्ण अशी सॉफ्ट सॉफ्ट होते, म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा पोळ्या लाटतो तेव्हा त्या पोळ्या फुटू नये म्हणून. हो का कसं बारीक झालेलं आहे. आणि हे झाल्यानंतर मला कणिक पण मळायची होती, म्हणून मी हो का पीठ घेतलं होतं. पूर्ण माझी कणिक मळून झालेली आहे. हे बघा. आता तुम्ही म्हणत असं ही पिवळं का दिसते, कारण गव्हाची कणिक एकदम अशी स्किन कलरची असते. तर मी ह्यात थोडीशी नॉर्मल हळद टाकलेली आहे, जेणेकरून थोडासा पोळीला असा पिवळासर रंग यावा म्हणून. आणि हो का पोळपाटवर घेऊन मी बघा कसं करते. फर्स्ट टाइम, म्हणजे मी पण फर्स्ट टाइमच स्वयंपाक केला होता पुरणपोळीचा. तर कोणाची न हेल्प घेता तेव्हा का मी बघा ती पुरण अगोदर लाटून घेतलं थोडंसं. आणि हो का त्याची वाटी तयार केली बघा कशी, म्हणजे एकदम एकदम सॉफ्ट. आणि पुरण म्हणजे ते पुरण भरण्यासाठी ती वाटीचा आकार घ्यावा लागतो. बघा हातानेच केली. आणि मग थोडंसं पुरण घेतलं बघा. बघा किती सॉफ्ट आहे. म्हणजे बघा आपण ह्याच्यामधून केलं होतं ना पुरण, वाटीनं चाळणीवर हे करून. तर बघा हो का मी पुरण भरलं. आणि म्हणजे ही मी माझ्या मम्मीची स्ट्रिक आहे, असे पुरणपोळी ती करते. तर मी त्या पद्धतीनं करत होती, पण मला काही जमली नव्हती त्या पद्धतीनं. म्हणून मी परत डबल पिठाचा गोळा घेऊन एकात पुरण टाकून दुसरं वरतून टाकून अशी पुरणपोळी, तर ती मला परफेक्ट जमली. पण ही मी जस्ट ट्राय करत होती की अशी पण मला जमते का. तर बऱ्यापैकी जमलेली आहे. आणि हो का मी लाटते बघा. तर आता मला तर अशी सर 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 फिरवता येत नाही पुरण, कारण ते फुटायची खूप भीती असते. आणि हो का थोडंसं ना कुठे माझ्यापासून काही प्रॉब्लेम होऊ नये पण थोडंसं निघालंच आहे बघा. इथं साईडला पुरण बाहेर आलंच आहे, पण तरी पण मी एकदम सॉफ्ट पद्धतीने ती लाटती आहे. गोल तर झाली आहे, पण बघू आता फुटली नाही पाहिजे फक्त, कारण जर तव्यात जर टाकली म्हणून थोडीसं पीठ घेतलं वरतून टाकलं, जेणेकरून ते फुटू नाही पोळी नॉर्मल अशी. आणि मग ती पोळी घेऊन मी बघा परत पलटी मारली पाठीमागून, कारण मम्मी म्हणते की किनार आत किती थोडीशी जाड असली तरी चालते, पण किनार एकदम पातळ असावी जेणेकरून ती पोळी खवटी. बघा मी फर्स्ट टाइमच पोळी केली आणि बघा पहिलीच पोळी पोळपटला चिकटून बसलेली आहे. तरी पण मी काही माझा प्रयत्न सोडणार नाही आहे, मी करतच राहणार आहे. आणि जेव्हा मी माझी सेकंड पोळी केली तेव्हा एकदम मस्त आणि अजिबात पोळपटला चिकटली नव्हती पुरण, आणि एकदम लुसलुशीत झाली होती. घरच्यांना तर जाम आवडली होती ती पुरणपोळी. आणि हे बघा, कारण मी ही पुरणपोळीचं फर्स्ट टाइम केलं, काही तव्यात टाकलं. आता तुम्ही म्हणाल अरे हे खूपच पीठ लागलं ह्याला, तर ॲक्च्युली ही माझी पहिलीच पोळी आहे. सो तुटू नये काय होऊ नये म्हणून मग मी ती पीठ जास्त घेतलं होतं. आय नो माझ्यापासून पीठ थोडंसं जास्तच झालं आहे पुरणपोळीला, पण इट्स ओके, करेल मी काहीतरी ॲडजस्ट. मीच घेईल मला ती खायला, कारण घरच्यांना दिले तर घरचे बोलतील अरे की एवढं पीठ लागले. बट इट्स ओके, ते पण समजून घेतात, कारण शेवटी तुम्हाला माहितीच आहे आई बोलली तरी बाप काही बोलत नाही.
तेच काही असलं तरी पोरीनं केलं लेकीनं केलं आहे म्हणल्यावर खातात. सो मी सेकंड पोळी पण हो का ह्याच पद्धतीनं केली आहे. आणि ह्यात थोडंसं मी पुरण कमीच भरलं आहे, कारण माझ्यापासून पहिली पोळी ती थोडीशी फुटली होती. तर म्हणलं ह्यात याला, पण ॲक्च्युली ह्यातून पण पुरण थोडंसं बाहेरच आलं हो का. आता हे फक्त तुटू नये बघा, पलटी मारते मी. ओ माय, बघा जास्त उसळ ठेवली होती बघा. थोडी फुगली, म्हणजे जमली बऱ्यापैकी. बट मला असं वाटते थोडीशी जाड झाली आहे पोळी ही. सो पण तरी पण मी करतच होते, कारण मला दाखवूनच द्यायचं होतं की मला ही पुरणपोळीचा स्वयंपाक येतो आणि मी ही पुरणपोळी करू शकते. सो मी काही माघार घेणार नाही आहे आणि माघार घेणाऱ्यातली मी नाही आहे. सो मला जेवढं जमेल, म्हणजे जेवढा प्रयत्न होईल मी तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करेल पुरणपोळी. आणि पहिलीच पोळी आहे तर पहिली कोणाची पण खराब होतेच, माझी थोडीफार जळली आहे. आणि हो का सेकंड पोळी मी लाटते. तर अरे देवा, ह्यातनं तर पुरण असं. आणि ही आहे पोळी जी फुगली होती एकदम लुसलुशीत, जी मी बघा ही जळी का नाही, आणि एकदम अशी साईडनं पण एकदम पातळ झालेली आहे. सो मला खूप भारी वाटलं. आणि नंतर जेवण तयार झाल्यानंतर मी ताट बनवायला सुरुवात केली. मी बघा भजी, कुरडई, पापड पण तळले होते, पुरणपोळी ठेवली, भात आणि आमटी पण केली होती मी. कटाची आमटी होती आणि गुळवणी. मला दूध आवडत नाही म्हणून मी फक्त गुळवणीच घेतली. आणि मला तूप पण आवडत नाही म्हणून मी तूप पण नाही घेतलं. आणि पुरणपोळीचं ताट हे तयार झालेलं आहे. लिंबू तर घेतलेलं आहे. तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला पुरणपोळी आवडते का? कमेंट करून सांगा. बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.